मला बऱ्याचशा कंपनीकडनं रिजेक्शन मिळालं. खूप साऱ्या MNC कंपनीला मी अप्लाय केलं, पण रिजेक्शन मिळालं का? कारण माझं अकॅडमिक तेवढं छान नव्हतं. 2 दिवसाचा जो रेव्हेन्यू झाला होता तो माझी 6 महिन्याची सॅलरी होती. कसा बसा पहिला दिवस गेला. ऑर्गनायझर जी कोट केलं 12,000 पब्लिक येणार, त्यातलं फक्त 800 पब्लिक आलं. जो मी विचार केला होता की 12,000 लोकांना मला पिझ्झा सर्व्ह करायचा आहे, एवढा सगळा संपूर्ण स्टॉक मी घेऊन गेलो होतो तो तसाच राहील. कारण पिझ्झा ही आपली खरं तर महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती नाही, आणि आपण एरवी कधी बनवत नाही घरी, आणि आवडीने कधी जात पण नाही का, कारण ते महाग असतं म्हणून. म्हटलं चला काहीतरी करूयात एक्सपेरिमेंट, आणि सगळ्यांना आवडलं ते, सगळ्यांनी संमती दिली. माझी जेवढी सेव्हिंग्स होती मी सगळी ही त्या नवीन साईटमध्ये इन्व्हेस्ट केली. त्या काळामध्ये माझे चुलत भाऊ, लहान भाऊ, हे सगळं आम्ही एकत्र होऊन हा निर्णय घेतला. मस्त. हो. आणि झालं असं की ज्या दिवशी मला म्हणजे दुसऱ्या दिवशी मला तिथं ऑनबोर्ड व्हायचं होतं, आणि त्याच दिवशी नेमका लॉकडाऊन. पिझ्झाटूनचं हे उद्देश आहे की त्यामागचं लक्झरी न बघता किंवा महाग न बघता, कॉस्टिंग न बघता, सगळ्यांसाठी समान, म्हणजे सामान्य माणूस सुद्धा सहज येऊन आपल्याकडे पिझ्झा घेऊ शकतो. फ्रँचायझर जो फ्रँचायझी देतो त्याची खरं जबाबदारी आहे की जी शाखा ओपन होती आणि ज्या माणसाने फ्रँचायझी घेतली, काहीतरी आशेने घेतली, काहीतरी त्याचे एक स्वप्न असतं की आपला छोटासा व्यवसाय पाहिजे, आणि त्यांनी तुमचा सहारा घेतला, तुमच्या बिझनेस मॉडेलचा सहारा घेतला. सो आपली एक जबाबदारी असते की ते संपूर्णपणे यशस्वी करून देणं. सो तीच मी संपूर्ण मेहनत घेतली, आणि बघता बघता ती फ्रँचायझी आज टॉपची. वा, मस्त. नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सौरभ भोसले शोच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आणि आम्ही जेव्हा इंस्टाग्रामला पोल टाकलेला की आपल्याला अपकमिंग पॉडकास्टमध्ये कोणता विषय ऐकायला आवडेल, तर उद्योजकता असो किंवा फूड बिझनेस असो, या रिलेटेड खूप सारे वोट्स आले, खूप सारे DMs पण आले की आम्हाला चालू करायचंय, स्वतःचं रेस्टॉरंट चालू करायचंय, हॉटेल चालू करायचंय, कॅफे चालू करायचंय. तो वेगवेगळ्या डोमेनमध्ये आपण गेस्ट बोलवतोय, आणि हा विषय खूप वास्ट आहे. आणि तेव्हाच आम्हाला एका रेफरन्समधून आजचे जे पाहुणे त्यांच्याबद्दल समजलं, त्यांच्या जर्नीबद्दल समजलं, आणि डिजिटल प्रेझेन्स नसताना एखादं फ्रँचायझी मॉडेल किती भारी चालतं आणि किती छान चालतं ह्याबद्दल जाणून घेणार आहे, त्यांच्या जर्नीबद्दल जाणून घेणार आहे, आणि त्यांच्या लाईफ लेसन्सबद्दल जाणून घेणार आहे, जेणेकरून जे ॲस्पायरिंग व्यावसायिक असतील किंवा ज्यांच्या आज घरामध्ये ही चर्चा असेल त्यांना ह्याबद्दल थोडीशी माहिती मिळेल. तर आजच्या शोचे गेस्ट आहेत अक्षय बनकर सर, जे फाउंडर आहेत पिझ्झाटून्स पिझ्झाचे. नमस्कार. नमस्कार. तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचं खूप खूप स्वागत आहे या शोवरती. आणि सतत आम्हाला रिक्वेस्ट होत असतात की ह्या डोमेन मधील तुम्ही एंटरप्रेन्योर्सला बोलवा, बिझनेसमॅनला बोलवा. तर फूड रिलेटेड तुम्ही अशा एका इंडस्ट्रीमध्ये आहात की जी खूप कॉन्स्टंटली कन्झ्युम केली जाते, त्या माणसांकडून त्याची डिमांड आहे, आणि खूप सिव्हिअर कॉम्पिटिशन आहे. अशा तुम्ही इंडस्ट्रीमध्ये आहात, त्याबद्दल आपण बोलणारच आहे. पण प्रत्येक पॉडकास्टला माझा पहिला प्रश्न हाच असतो की एक विद्यार्थी, त्यानंतर तुमचं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे, त्यानंतर इंजिनियर, त्यानंतर आज एक सक्सेसफुल बिझनेसमॅन. हा प्रवास कसा होता? कोणत्या शाळेत होता? कोणतं गाव? इथपर्यंत कसा काय पोहोचला? नमस्कार. जन्म माझा पुण्यातलाच, शिक्षण ही माझं संपूर्ण पुण्यातच झालं. आई वडील हौशी होते, त्याच्यामुळं त्यांची इच्छा होती की आपल्या मुलांनी कॉन्व्हेंट शाळेत जावं. सो घरच्यांनी, म्हणजे माझी सुरुवात नर्सरी पासून ते 10वी पर्यंत ही कॉन्व्हेंट मध्येच गेली. सो पुढं झालं असं की लहानपणीचा एक किस्सा आहे. कारण कसं आहे, आई तर हौशी होती, कारण आईच्या घरामध्ये तिचे वडील डॉक्टर होते. सो तिच्या घरात सगळं शैक्षणिक वातावरण होतं. माझी मावशी म्हणा, मामा म्हणा, ते छान पद्धतीने शिकले होते. आणि वडिलांची 10वी झाली होती, पण त्यांना हौस होती की आपल्या मुलानं एक चांगलं शिक्षण घ्यावं. सो त्यांनी मग मला कॉन्व्हेंटमध्ये ऍडमिशन घेतलं. सो नर्सरी पासून ते 10वी पर्यंत हे संपूर्ण शिक्षण माझं इंग्लिश मीडियम मधून झालं. लहानपणीचा एक किस्सा आहे, मला सांगायला आवडेल तो. आपण जसं उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये गावाकडे जातो, मामाच्या गावाला. सो दरवर्षी मी, माझा लहान भाऊ आणि माझ्या मावशीच्या दोन्ही मुली, सो आम्ही 4 जण दर सुट्टीला आम्ही जातो मामाकडे. सो साधारणतः माझं वय एक 12-13 असेल. आणि एके दिवशी झालं असं, त्या घरामध्ये मामा आणि
आजी आजोबा हे सगळे एकत्र कुटुंब असायचं. आणि आम्ही जेव्हा सुट्ट्यामध्ये तिकडे जायचो तेव्हा ते घर एकदम ना असं भरभरून जायचं. म्हणजे सगळं आनंदी वातावरण होतं. आणि दिवसभर आम्ही खेळायचो. तो संपूर्ण दिवस कसा जायचा हे आम्हाला भानच नसायचं. पण ती लहानपणीची गोष्ट एक मला अजून आठवती. ती म्हणजे लहानपणी आपण कसं भांडीकुंडी वगैरे खेळतो. आणि त्या गावामध्ये एक महादेवाचं मंदिर आहे. एके दिवशी झालं असं, मी आजीकडे गेलो. त्यांना म्हटलं मला थोडीशी साखर आणि शेंगदाणे थोडेसे द्या. आजीला वाटलं की भांडीकुंडी खेळायला त्यांना लागत असेल, तर आजीने मला काढून दिलं. मी काय केलं, आजोबांकडनं एक पेपरचा एक पूर्ण न्यूजपेपरचं एक शीट घेतलं. त्यांना वाचनाची भरपूर आवड होती. ती शीट घेतली आणि मी काय केलं, मुलामध्ये न खेळता मी त्या महादेवाच्या मंदिराच्या बाहेर बसलो. एक पेपर अंथरला, त्याच्यावर बसलो. आणि आपण कसं फुलाच्या वाटा बनवतो, म्हणजे फुलाच्या वेगवेगळ्या वाटा असतात. त्या वाट्यामध्ये मी काय केलं, शेंगदाणे आणि साखर. म्हणजे माझं वय 12-13, म्हणजे मला काही कळत नव्हतं एवढं, पण मला एक आवड होती काहीतरी विकायची. सो ही एक 4-5 मी वाटा बनवल्या. आणि त्या वाटा म्हणजे साधारणतः त्यातले 2च गेल्या. एक वाटा 1 रुपयाला असं मी ठरवलं होतं. आणि मी आणि माझ्यासोबत एक तिथलाच एक मित्र होता. सो आम्ही दोघं बसलो. 3-4 तास झाले, कोणीच आलं नाही, एकही वाटा गेला नाही. पण शेवटी जाताना माझे 2 वाटे गेले. त्याच्यामधले जे 2 रुपये मला मिळाले होते, मी एवढा खुश झालो. मी नाचत नाचत ही गोष्ट आजीला सांगायला गेलो. आजीने जेव्हा ही संपूर्ण गोष्ट ऐकली, हा प्रसंग जेव्हा ऐकला, तेव्हा आजीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आणि त्यांनी आवर्जून आजोबांना सांगितलं की हा मुलगा पुढे जाऊन काहीतरी नक्की मोठं असं करणार आहे का. म्हणजे त्यांना खरंच वाटलं नाही की एवढीशा वयात ह्याला एवढी बुद्धी आली कुठून, की काहीतरी विकून. ह्याचे मित्र वगैरे सगळे खेळामध्ये मग्न आहेत, पण हा काय करतोय, ह्यानी काहीतरी एक वेगळं डोकं लावलं. आणि तेव्हा आपल्याला पैसे हे महत्वाचे वाटत नव्हते, इमोशनली आपण अटॅच होतो, पण मला ते आनंद वाटत होता की आपण काहीतरी विकतोय आणि समोरचा घेतोय. सो पैशाचं घेणं देणं नव्हतं, पण ते काहीतरी आपण विकतोय आणि समोरचा घेतोय आपल्याकडनं, आणि तेच ईश्वर चरणी ते वाहत होते. सो त्याच्यामध्ये खूप अशी आहे ना, मला म्हणू शकतो की एवढी वर्षांपूर्वीची आठवण अजून मला ताजीतवानी का, कारण तो आनंद माझ्या आठवणीत म्हणजे कायम राहणार, अप्रिसिएशन मिळालं. सो हा एक किस्सा आहे. त्याच्यानंतर परत सुट्ट्या संपल्या, परत आपल्या घरी आलो, पुण्यात आलो. तिथून पुढचं शिक्षण चालू झालं. बघता बघता 10वी झाली. शाळेमध्ये हुशार होतो, त्याच्यामुळे 10वीलाही डिस्टिंक्शन मिळालं. घरच्यांना एक नवीन आशा उत्स्फूर्त झालीत की आता मुलांचं म्हणजे मुलगा तर हुशार आहेच, पण मग आता पुढचं शिक्षण काय. आणि तेव्हा ना इंजिनिअरिंगचा ट्रेंड होता. कुठल्या सालची गोष्ट ही? 2009ची सालची. एकदम पीक होता तेव्हा. आजूबाजूला जे आपण म्हणतो ना की वर्गातले हुशार मुलं ते काय करतात, तर इंजिनिअरिंग म्हणा, कोण डॉक्टर म्हणा, पण 80% कल हा इंजिनिअरिंग कडे होता. सो घरच्यांना आता एवढं उच्च शिक्षण नव्हतं, पण तरी पण त्यांची हाऊस होती किंवा मुलगा हुशार आहे तर ह्यानी इंजिनिअरिंग केलं पाहिजे. वडिलांचं बॅकग्राऊंड माझं शिक्षण कमी होतं, पण बऱ्यापैकी ते ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करायचे, त्याच्यामुळं कसं बसं आपलं घर चालायचं. पण त्यांना हाऊस होती की आपल्या मुलांनी काहीतरी उच्च शिक्षण घेऊन काहीतरी मोठं करावं. मग त्यांनी ऐपत नसताना इथून तिथून पैसे गोळा केले आणि तिथून पुढे माझा इंजिनिअरिंगचा प्रवास सुरू झाला. मी 11वी-12वी न करता डिरेक्टली डिप्लोमा मधनं माझं शिक्षण झालं. ऍडमिशन अवघड नाही वाटलं? म्हणजे मला आता प्रश्न पडतो, मी आता सतकोर इंजिनियर आहे, फर्स्ट इयर ड्रॉप आउट घेऊन परत डिप्लोमा डिग्री, त्यावेळी म्हणजे नवीन नव्हतं ना हे, आणि गणित करतात. हो, गणित हा माझा आवडीचा विषय होता, पण इंजिनिअरिंगला नापास झालो त्या विषयात. कारण काय, तेव्हा 11वी-12वीचं ज्ञान नव्हतं ना. 11वी-12वी जेव्हा करून जेव्हा आपण इंजिनिअरिंग करतो, बऱ्यापैकी आपला बेस तयार झालेला असतो. पण मी 10वीत डायरेक्टली डिप्लोमा आणि डायरेक्ट मग डिरेक्टली टेक्निकल मध्ये घुसलो होतो. त्याच्यामुळे ते जरा अवघड गेलं मला पुढे. पण जसं जसं आपण म्हणतो की डिप्लोमाचं जेव्हा माझं वर्ष चालू होतं, तेव्हा पहिलं वर्ष छान गेलं, दुसरंही वर्ष छान गेलं, तिसरं वर्ष जरा टेक्निकल थोडं अवघड वाटायला लागलं. पण आमचे शिक्षक चांगले होते. माझं डिप्लोमाचं शिक्षण MIT कोथरूडला झालं. तिथले जेवढे शिक्षक होते सगळे सपोर्टिव्ह होते. डिस्टिंक्शन मध्ये डिप्लोमाही कम्प्लीट केला मी. सो त्याच्या पुढचा आता घरच्यांना प्रश्न पडला की आता इथेही त्यांनी चांगलं केलं, तर पुढं आपण इंजिनिअरिंगला ह्याचं ऍडमिशन घेऊयात, पण इंजिनिअरिंगचं फीज
ह्या सगळ्या गोष्टी मला प्रश्न पडला की बस आता इथे थांबूयात, आपण जॉब करूयात जेणेकरून घरच्यांना जास्त त्रास नको. पण म्हटलं नाही, घरच्यांची इच्छा आहे आणि डिग्री म्हटली की बाबा एक स्टेटस असतं ना, चार चौघात बोलू शकतो बाबा इंजिनियर, माझा मुलगा इंजिनियर आहे म्हणून. सो त्यांनी थोडस जरा काटकसर केली आणि मग मला इंजिनिअरिंगला पुढे शिक्षणाला परवानगी दिली आणि त्यांनी प्रोत्साहन केलं ह्या गोष्टीसाठी. आणि मग आता इंजिनिअरिंग कम्प्लीट केली तुम्ही? हा, डिप्लोमा झाला होता, आता इंजिनिअरिंगचा इथून पुढे प्रवास चालू झाला. तर मग मित्र वगैरे मिळाले का? काय आज म्हणजे काय म्हणजे ते इंजिनिअरिंगच्या मैत्रीची वेगळीच मजा असते. बरोबर. हा, तर मग तिथे वेगवेगळ्या भागातले वगैरे मित्र मिळाले असतील किंवा काय? कशी गेली इंजिनिअरिंग? हा, डिप्लोमा पर्यंत अगदी हुशार मुलगा होतो, कुठल्याही म्हणजे टवळकी नाही, काही नाही. पण जसं इंजिनिअरिंग मध्ये पदार्पण केलं मी, जो आपण म्हणतो ना पहिल्या 2-3 रो मध्ये आपण बसतो, हा त्या बेंचवर बसतो, ते डिरेक्टली माझं प्रमोशन बॅक बेंचला झालं. सो सेकंड इयर पासून माझी जर्नी बॅक बेंच पासून जी झाली, लास्ट इयर पर्यंत बॅक बेंचच होतो. मागच्या बेंचवर असं काय आहे जे पुढच्या बेंचवर नाही? त्याचं मूळ कारण म्हणजे जेव्हा आपण पुढे बसतो, शिक्षकाचं लक्ष आपल्याकडे असतं. त्यांनी अचानक जर प्रश्न विचारला आणि आपण समजा आपलं लक्ष नसेल, आपण हुशार असून पण आणि आपल्याला माहिती आहे, पण अचानक आपलं दुर्लक्ष झालं, त्या मुद्द्यावर दुर्लक्ष झालं, मग आपण फंबल होतो. मग त्यापेक्षा ती जी भीती आहे ना, बाबा शिक्षक उठवणार, आपला अपमान करणार, प्रश्न विचारणार, मग ते थोडस झाकण्यासाठी एक सेफर साईड म्हणतो ना, डिफेंड करण्यासाठी मी बॅक बेंचचा सहारा घेतला. पण बॅक बेंचला जी मजा आहे ती पुढे बसण्यामध्ये नाहीये. खूप सारे बॅक बेंचेसला म्हणजे जे बसतात मागे त्यांना अनुभव आहेच या गोष्टीचा. आणि असं समज आहे की जे पुढे बसतात ही सगळे हुशार असतात. पण इंजिनिअरिंगचं बघता बघता ते वर्ष पूर्ण गेलं, कशी बशी इंजिनिअरिंग कम्प्लीट केली. तिथून खरा काळ सुरू झाला तो म्हणजे आपला जॉब लाईफ, म्हणजे प्रोफेशनल लाईफची ही सुरुवात झाली. इंजिनिअरिंग लाईफ फर्स्ट क्लास होतो त्यामुळे, आणि आपण म्हणतो की लास्ट इयरला बऱ्यापैकी प्लेसमेंट्स येतात आपल्याला, बाहेरच्या कंपनी येतात. आल्या होत्या बऱ्यापैकी आल्या होत्या, पण मी एकही ह्याला अप्लाय नाही केलं कारण त्या क्रायटेरियामध्येच बसलो नाही मी. हो, त्याचं मूळ कारण म्हणजे माझं थोडं थर्ड इयर जर अवघड गेलं आणि मी ड्रॉपआउट सुद्धा होतो थर्ड इयरला. 1 वर्ष जो गॅप घेतला तो मी घरीच बसून नाही राहिलो किंवा इतर क्लासेस नाही केले, पण मी सगळ्यात आधी जॉब केला. आणि कुठल्या बेसिसवर? ते डिप्लोमा, त्या बेसिसवरती मला जॉब भेटला एका कंपनीचा. माझी पहिली सॅलरी ही 8,000 होती. पहिल्यांदा मी ऑफिशियल जॉबला लागलो होतो ना, 8,000 मला सॅलरी होती. आणि मला तेवढं छान वाटायचं की बाबा आपण प्रोफेशनल लाईफ, आता काय गरज आहे. पण जसे जसे दिवस उमटत गेले, जॉब लाईफचा आपण ताण म्हणतो, ते एक लूप मध्ये आपण फिरत असतो. पण आपण म्हटलं की 3 वर्ष काढलेत, अर्धवट सोडून नाही चालणार. मग ते 1 वर्षभरात जे मी जॉब मधनं सॅलरी सेव्हिंग केली होती, ती लास्ट इयरची संपूर्ण मी एकट्याने फी भरली होती माझी, घरच्यांना न काही त्रास देता. कारण कसं आहे, आपण जेव्हा फेल होतो तेव्हा एक अपमान म्हणून आपल्याला जाणवतो, ती वाईब आपल्याकडे फिरतात, घरच्यांचा बघण्याचा दृष्टिकोन आपल्याकडे खूप वेगळा असतो. कारण म्हणजे लहानपणापासून ते डिप्लोमा पर्यंत एवढा हुशार मुलगा अचानकच हा कस काय नापास झाला. पण मला त्यांची काळजी होती, त्यांनी जे पैसे इन्व्हेस्ट केले होते त्याची काळजी होती. सो म्हणून मी ते संपूर्ण शेवटच्या वर्षाचा सगळा फीचा खर्च मी उचलला. वा, मस्त. आता कव्हरअपचं जे म्हणतो ना आपण, त्या गोष्टीने ते कव्हरअप झालं. असं प्रसंग. आता हे झाले तुमच्या स्टोरीची सुरुवात. ह्याचा एकदम कन्क्लुजन मध्ये मला तुमच्याकडून एक आन्सर पाहिजे. इंजिनिअरिंगने काय शिकवलं जे आज कामाला येते लाईफ मध्ये? जेव्हा इंजिनिअरिंगला होतो तेव्हा वाटत होतं, अरे का आपण हे क्षेत्र निवडलं. पण जे अनुभव आले, जरी नापास झालो पण त्या मागे जे अनुभव होते, आपण म्हणतो की लास्ट मोमेंटची तयारी म्हणतो किंवा नियोजन म्हणतो, किंवा आपल्याकडे डेडलाईन आहे, त्या डेडलाईन पर्यंत आपल्याला हे सगळं कव्हर करायचंय. मी तुम्हाला खोटं नाही बोलत, असे काही विषय आहेत की मी आदल्या दिवशी त्याचा अभ्यास केलाय आणि मग पेपरला गेलो. खरंच अशी खूप इंजिनिअरिंगची खूप कहाणी. आणि आपल्याला जेव्हा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतो तेव्हा वाटतं, अरे काय मूर्खपणा आहे, का एवढं हे फॉलो नाही करत आहे, का तुम्हाला कॉलेजला जायला अटेंड करायला काय प्रॉब्लेम आहे. पण जेव्हा आपण स्वतः जेव्हा जातो ना, तो काळ जेव्हा आपण स्वतःहून अनुभवतो, मग ते कळतं की अरे नाही, त्याला कळतंय, बरोबर. आता जसं तुम्ही इंजिनिअरिंग कम्प्लीट केली, मग त्यानंतर पिझ्झा टोन्सचा जन्म कधी झाला आणि कसा प्रवास केला तो? इंजिनिअरिंगचं मी लास्ट इयर कम्प्लीट केलं, एक्सटर्नल दिलं होतं आणि ह्या वेळेस फर्स्ट क्लास मिळवलं होतं मी.
कारण आपलं जो दाग लागला होता आपल्याला वायडीचा, तो मला पुसून टाकायचा. सो पूर्ण मेहनत करून मी फर्स्ट क्लासमध्ये इंजिनिअरिंग काढली. आणि तिथून खरा काळ चालू झाला तो म्हणजे संघर्षाचा. कारण कसं आहे, हे क्षेत्र नवीन होतं. जसं आपण म्हणतो की प्रत्येक आपल्या लाईफमध्ये स्टेजेस असतात. शालेय जीवन म्हणा, कॉलेज म्हणा, डिग्री म्हणा. त्याच्यानंतर आता एक नवीन माझं जीवन चालू होतं, ते म्हणजे कॉर्पोरेट लाईफ. आणि माझं बॅकग्राऊंड थोडंसं त्या ह्याच्यामध्ये बसत नव्हतं, म्हणून मला बऱ्याचशा कंपनीकडनं रिजेक्शन मिळालं. खूप साऱ्या MNC कंपनीला मी अप्लाय केलं, पण रिजेक्शन मिळालं का? कारण माझं अकॅडमिक तेवढं छान नव्हतं. मग विचार केले की आता एक दिवस असा आला की जे भेटेल तो जॉब करायचा. कारण जास्त वेळ मी घरी बसू शकत नाही, कारण घरची परिस्थिती नाजूक होती. आणि घरच्यांना ही एक काळ असा असतो की घरचे आपल्याला सतत टोमणे मारत असतात. सो मग मी विचार केला की जे भेटेल ते घ्यायचं. नॉन टेक्निकल असू दे, आपल्या फील्डचं नसेल तरी चालेल, पण कमीत कमी नावाला एक जॉब आपल्या हातात पाहिजे. आता बऱ्याच लोकांना आता घरातनं टोमणे मिळतात, चांगल्यासाठीच असतं. हो. तर काय सांगाल, काय केलं पाहिजे अशा वेळी त्या पोरांनी? खरं तर त्यामागचं रिझन म्हणजे की आपण आपल्या आईवडिलांच्या भावना आधी समजून घ्यायला पाहिजे. ते आपल्याला का म्हणतात, सारखं सारखं एकच गोष्ट का म्हणतात? कारण त्याच्या मागचं त्यांचे स्वप्न आहेत. आणि आपले आई वडील असे आहेत की आपल्याला इज्जत महत्वाची. कारण बाबा समजा एखादं जर आपल्या घरामध्ये काही चुकीची गोष्ट झाली, तर सगळ्यात आधी आपण इज्जतीकडे पाहतो की बाबा चार लोक काय शिकवलं का? हा, की चार लोक आजूबाजूचे काय म्हणतील. सो हा सगळा प्रसंग आहे. मग ह्याची जेव्हा तुम्हाला जाणीव होती, तेव्हा मग आपलं आतूनच स्वतःहून वाटतं की बाबा नाही, हे जे सांगतात ते योग्य आहे आणि आपण आता हेच केलं पाहिजे. मग तेव्हा पुढं मला एक जॉब भेटला अमेझॉन, एक MNC कंपनीमध्ये नॉन टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये जॉब भेटला. आणि कशी बशी मी तिथं 2 वर्ष काढली. सुरुवातीला खूप छान वाटत होतं, मस्त काचेच्या लखलखी कंपनी, पुण्यामध्ये IT पार्कमध्ये जॉबला आहे. पण सॅलरी कमी होती. पण ते सॅलरी एवढं महत्वाची नव्हती, कारण आपण म्हणतो ना की आपल्या जो एक नवीन फेज स्टार्ट होतो, आपल्याला वाटतं की अरे आपण काहीतरी मस्त छान करतोय, महिन्याला पगार येतोय, त्यातलं काही खर्चाला आपण घरी देतोय, घरचे खूप खुश आहेत. सो एकदम लाईफ स्मूथली चालली होती 2 वर्ष. 2 वर्ष झाल्यानंतर आणि हा जो पिझ्झाटूनची जी कल्पना आहे, खरं तर माझा कधीच विचार नव्हता की हा माझा कम्फर्ट झोन सोडून मी व्यवसायाकडे वळेल. पण ह्याच्या माग सगळ्यात आपण म्हणतो ना टर्निंग पॉइंट, तो माझ्या लहानपणीच्या मित्रामुळे झाला. मित्राचा ह्या माझ्या लाईफमध्ये खूप मोठा भाग आहे. मला सांगायला नक्कीच आवडेल ते. लहानपणीचा माझा मित्र आहे शोएब म्हणून. त्याची एक बेकरी, कारण त्याचं शालेय जीवन झाल्यानंतर त्यांनी माझ्यासारखं इंजिनिअरिंग इथं लफड्यात पडला नाही, तो डायरेक्टली बिझनेसमध्ये घुसला. कारण त्याचं मागचं रिझन म्हणजे त्याचे आई वडील वर्षानुवर्ष हाच व्यवसाय करत आले. आणि मला सवय होती की ऑफिसवरनं आलो, रात्रीचं जेवण करायचं आणि शतपावली करत त्याच्या दुकानावरती गप्पा मारायला जायचो. सो हे माझं रुटीन होतं. आणि एक दिवस सहज आहे ना, गप्पा मारता मारता माझं लक्ष त्या दुकानाच्या एक पोटमाळा पण असतो ना की बाबा जे भंगार सामान असतं किंवा जे बंद पडलेलं ते वरती ठेवतो. सो माझं सहज लक्ष वरती गेलं. मला एक असा डब्बा दिसला स्टीलचा. मी त्याला सहज विचारलं, बाबा हे काय आहे नक्की, हे का वरती ठेवलं? तो म्हटला की काय नाही अरे, एक छोटासा ओव्हन आहे, तो खराब झालाय म्हणून ते वरती टाकून दिले. मलाही त्यातलं काही कळत नाही, आणि ज्यांनी बनवलंय तो पुण्यात नाहीये, तो बाहेर आहे कुठेतरी. बट ठीक आहे, घे बरं खाली, बघू, मला इंजिनिअरिंगचं नॉलेज कधी कामाला येईल. सो तो ओव्हन आमच्या दोघांनी तो खाली घेतला आणि तो बघितला. त्याची 1-2 वायर वगैरे निघाली होती, ती नीट केली आणि तो चालू केला. तोही खुश झाला आणि मलाही वाटलं की बाबा इंजिनिअरिंगचा आपण नॉलेज इथं वापरला. आणि आपण म्हणतो ना, घरातला आपण साधा मिक्सर म्हणा, फॅन म्हणा, एक साधी पिन जरी चेंज केली ना की आपल्याला वाटतं की बाबा काहीतरी भारी काम केले आपण. सो असा हा प्रसंग होता. आणि त्याच्यानंतर मी विसरून गेलो ही जी कल्पना, म्हणजे ही जी गोष्ट ही विसरून गेलो. मी जिथे राहतो घोरपडी गावामध्ये, तिथे गावची जत्रा भरते वर्षातनं 2 दिवस. ठीक आहे. आणि योगायोगाने असं आहे की आमची जी लाकडाची वगैरे आमचे जे वर्कशॉप आहे, म्हणजे माझ्या आजोबा वर्षानुवर्ष चालवत आले, त्या वर्कशॉपच्या बाहेरच आहे ना खूप प्रमाणात गर्दी होती या 2 दिवस फक्त. आणि योगायोगाने मला शनिवार रविवार सुट्टी आली आणि ती जत्रा ही 2 दिवसाची त्या शनिवार रविवार आली. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की मी मित्रासोबत संभाषण करत होतो, करता करता मला असं जाणवलं की जत्रा मध्ये कसं आहे,
वर्षानुवर्ष भेळ पाणीपुरी हे नॉर्मल वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे, हे कल्चर चालत आलेलं आहे आणि सगळ्यांना माहिती आणि प्रचंड प्रमाणात गर्दी होती. मग मित्राला सांगितलं, तुझा जो मी ओव्हन नीट केला ना पोटमाळाचा, तो मला 2 दिवसासाठी दे काय. आणि मी त्याला विचारलं की बाबा ह्याच्यामध्ये काय काय करू शकतो ह्या ओव्हनमध्ये. तो म्हटला केक बनवू शकतो, त्याच्यानंतर बर्गर बनवू शकतो, खारी पॅटीस. म्हटलं नाही, काहीतरी आपल्याला वेगळं पाहिजे. हे खारी पॅटीस आपण रोज चहा सोबत खातो सकाळी, असं काहीतरी सांग. मग तो म्हटला की आधी मध्ये आम्ही पिझ्झा पण बनवायचो. म्हटलं पिझ्झा हा काहीतरी नवीन शब्द आहे आणि मी कधी स्वतःहून त्या दिवसापर्यंत कधीच पिझ्झा खाल्लेला नव्हता. मला कुठल्याही प्रकारचं नॉलेज नव्हतं. सो पिझ्झासाठी जी लागणारी सामग्री, काही बेसिक इन्ग्रेडियंट्स आहे, मी त्याला विचारले आणि त्याच्याकडनंच त्या 2 दिवसासाठी माल घेतला. पण ह्या व्यवसायाबद्दल किंवा हे जे 2 दिवसाचा जे प्रोग्राम होता त्याबद्दल घरी कल्पना नव्हती. मग मित्राला सांगितलं की मी घरी जातो, घरच्यांची संमती घेतो आणि मग तुला सांगतो. घरी गेलो, घरच्यांची चर्चा केली, घरच्यांना पटवून दिलं की 2 दिवस सुट्टी आहे, तसे मी इकडं तिकडं फिरणार त्या जत्रेमध्ये. त्यापेक्षा 2 दिवस आपल्या समोर सगळी आयती गर्दी येते आपल्या वास्तूमध्ये, आपण त्याचं एक चान्स घेऊयात, ट्रायल घेऊयात. सो मग मी घरच्यांना सांगितलं, माझ्या चुलत भावाला सांगितलं, सगळ्यांना ही कल्पना आवडली. कारण पिझ्झा ही आपली खरं तर महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती नाही आणि आपण एरवी कधी बनवत नाही घरी आणि आवडीने कधी जात पण नाही का, कारण ते महाग असतं म्हणून. म्हटलं चला काहीतरी एक करूयात एक्सपेरिमेंट. आणि सगळ्यांना आवडलं ते, सगळ्यांनी संमती दिली. आणि मी आई तशी माझी सुगरण सगळे खाद्यपदार्थ खूप आवडीने म्हणजे चविष्ट बनवते ती. आणि मी तिला सांगितले की आपल्याला पिझ्झासाठी पिझ्झा सॉस हा जो महत्वाचा घटक असतो तो आपल्याला बनवायचा आहे आणि आईला त्यातलं काही नॉलेज नाही. मग थोडंफार इकडं तिकडं रिसर्च केलं, नेटवरती सर्च केलं आणि मग आईला सांगितलं. आणि आईनी बऱ्यापैकी आपल्या इंडियन कल्चरला सूट होईल अशी ती रेसिपी तयार केली. कारण कसं आहे, इंडियन तडका आपण म्हणू शकतो की आईने दिला. आणि सगळं आम्ही अरेंजमेंट केली आणि संध्याकाळी 4 वाजता सुरुवात झाली कार्यक्रमाला. टेबलवरती ओव्हन मांडला, त्याच्यानंतर मागं सगळीजण, प्रत्येकाला मी एक काम दिलं होतं. कोण बॉक्स बनवत होतं पिझ्झाचं, कोण चॉपिंग करत होतं टॉपिंगची, कोण परत पैसे घेत होतं, कोण ऑर्डर घेत होतं. सो अशी आमची 8-10 जणांची घरातलीच मंडळी ह्या कामाला चालू झाली. आणि तुम्हाला खोटं नाही सांगतो, 4 वाजता जे आम्ही चालू केलो ते रात्री 9:30 पर्यंत हे कंटिन्यू चालू होतं. कोणच इकडं तिकडं सरकलं नाही. 9:30 पर्यंत का? कारण आमचा मालच संपला पहिल्या दिवशी. कारण मला कुठलाच अंदाज नव्हता की मला माल किती लागला. हा, त्या दिवशी साधारणतः 450 पिझ्झा गेले पहिल्या दिवशी, ह्या 4-5 तासामध्ये. दुसरा दिवस आला, म्हटलं आता आपण फुल तयारी करू. रविवारचा दिवस होता, रविवारी बऱ्यापैकी सगळ्यांना सुट्ट्या असतात. आणि मग विचार केला की आपण थोडं स्टॉक ठेवूयात, जेणेकरून जे माघारी कस्टमर गेलेत त्यांना पिझ्झा मिळाला नाही. कारण सगळी जणांना म्हणजे आपण एक्साइटेड होते जे ग्राहक होते, कारण आम्ही तिथे राहायचो, बऱ्यापैकी आम्हाला तिथले ओळखायचे. सो त्यांना एक एक्साइटमेंट होती. मग त्याच्यानंतर मग दुसरा दिवस आला. दुसऱ्या दिवशीही सेम तसंच झालं. 10-10:15 पर्यंत सगळं आमचं रॉ मटेरियल संपलं. सगळं झालं, सगळं आवरावरी झाल्यानंतर जेव्हा मी हिशोबाला बसलो, ती जो 2 दिवसाचा जो रेव्हेन्यू जनरेट झाला होता, तो 2 दिवसाचा रेव्हेन्यू जो आहे ना, ती माझी 6 महिन्याची कॉर्पोरेटची सॅलरी होती. 2 दिवसात पिझ्झा विकून कमावले पैसे. 2 दिवसाचा जो रेव्हेन्यू झाला होता तो माझी 6 महिन्याची सॅलरी होती. सो ते माझ्यासाठी खूप, म्हणजे आपण म्हणतो ना की आपण काहीतरी मोठं अचीव्ह केलं किंवा आपण जे केलं ते चांगलं होतं. आणि घरच्यांनाही सांगितलं, समजून सांगितलं असं असं झालंय. घरचे खुश होते. आणि त्याच्यानंतर परत ती जत्रा संपली. तो ओव्हन जो त्या मित्राकडनं घेतला त्याला परत दिला आणि बॅक टू रुटीन लाईफ चालू झालं. करता 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 महिना अखेर आला, माझी सॅलरी क्रेडिट झाली. आणि मग विचार आला ते 2 दिवसाचा. म्हटलं अरे आपण हे काय करतो, आणि 2 वर्षापासून हेच करत आलोय, पुढं काय. मग त्याच्यानंतर सॅलरी क्रेडिट झाली, घरच्यांना सांगितलं असं असं आहे आणि मी विचार करतोय की व्यवसाय उभा करायचा. आणि योगायोगाने घरच्यांचा ह्याला विरोध होता. त्याचं मूळ कारण म्हणजे त्याच काळामध्ये आमच्या घराचं काम निघालं होतं. घराचं काम म्हणजे प्रत्येक लोकांचा, म्हणजे प्रत्येक माणसाचं आपलं स्वप्न असतं की आपलं एक स्वतःचं घर असावं, त्याला चांगला पण बिल्डअप करू शकतो. सो आणि घरच्यांची जी काही सेव्हिंग होती आयुष्यभराची त्यांनी सगळी तिथे इन्व्हेस्ट केली.
म्हटलं आता घरच्यांचा विरोध आहे, करायचं काय. मग मी काय केलं, जिथं जॉबला होतो तिथं पर्सनल लोनसाठी अप्लाय केलं सॅलरी स्लिपच्या आधारावरती, आणि मला इमिजिएटली अप्रूव्ह झालं. साधारणतः 2-2.5 लाखाचं मला लोन अप्रूव्ह झालं. आणि मी काय केलं, त्याच्यातले अर्धे पैसे हे घरच्यांना दिले, जेणेकरून तेही समाधान की बाबा आपल्या मुलांनी आपल्या हे जे स्वप्नांचं घर जे म्हणतो त्याचा खारीचा वाटत मुलाकडनं आपल्याला भेटलेला आहे. ह्याच्यासाठी मी प्लॅनिंग काय केली होती की त्यांच्याकडनं मला अप्रुव्हल भेटायला पाहिजे की मला बिझनेस चालू करायचा. आपण म्हणतो ना की एखाद्याला जर पटवायचं म्हटलं तर त्यांच्याकडनं कसं काढून घ्यायचं. सो माझी टाक ह्या रिलेटेड अशी होती. आणि घरच्यांना सांगितलं आणि घरचे म्हटले की ठीक आहे, तू जे करतोय ते योग्य आहे, पण तू हा विचार केलाय का, तुझं इंजिनिअरिंग झालंय, तू आता कॉर्पोरेट जॉब, तुझं आता लग्नाचं वय, तुला जेव्हा मुलगी बघायचा कार्यक्रम होईल तेव्हा ते आम्ही त्यांना काय सांगू, पिझ्झाचं हे इंजिनिअरिंग करून हा रस्त्यावरती पिझ्झा विकतो असं सांगू का. मग ते कुठेतरी खटकलं. परत 2 दिवस मी विचार करायला घेतला की नक्की काय करू. परत ऑफिसला गेलो. पण ते 2 दिवसाचं सेल म्हणा, ती गडबड म्हणा, आम्ही सगळं जे कुटुंब एकत्र येऊन ही जी व्यवसाय उभा करण्यासाठी किंवा कस्टमरला सर्व्हिस देण्यासाठी धडपड होती ती सगळी माझ्या डोळ्यासमोर आली. मग फायनल निर्णय घेतला की नाही बाबा, आपण आता व्यवसायच करू आणि आपण करून घेऊया, एक ट्रायल घेऊया. जर सक्सेस झालं तर ठीक, नाहीतर मग आपल्याकडे डिग्री आहे, अनुभव आहे, दुसऱ्या कंपनीमध्ये जॉब करूयात. आणि तसं करता करता मग तो निर्णय घेतला, जॉब सोडला. त्याच्यानंतर मग व्यवसायाचं काहीच नॉलेज नव्हतं, फक्त 2 दिवसाचा अनुभव होता. आणि मग विचार केला की आपण एक छोटंसं मॉडेल तयार करू ज्याच्यामध्ये मिनिमम इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्त खर्च न करता हा एक पिझ्झाचा सेटअप आपण करूया. कारण तेव्हा शॉप घ्यायची ऐपत नव्हती, कारण जेवढं शॉपचं डिपॉझिट होतं ती माझी वर्षाचं पॅकेज होतं. सो ती एक मोठी रिस्क होती. भाडं म्हटलं की माझी महिन्याची सॅलरी, सो ती दुसरी अजून एक रिस्क. म्हटलं कशा लोकच त्यात पडायचं. सो छोटासा एक किओस्क मॉडेल मी डिझाईन केला. इंजिनिअरिंगचं जेवढं होतं नव्हतं ते संपूर्ण नॉलेज त्या किओस्क काउंटरमध्ये लावलं, सगळा सेटअप एकत्रित केला आणि सुरुवात केली. सुरुवात झाली आणि एक कल्पना आली की आणि राहायला मी गोरपडी, म्हणजे तिथून कोरेगाव पार्क खूप जवळ, खूप सारे म्युझिक कॉन्सर्ट म्हणा, इव्हेंट म्हणा, त्या लॉन्समध्ये होत राहतात. मला अशी उडत खबर आली की बाबा एक मोठा म्युझिशियन येणार आहे आणि कॉन्सर्ट आहे, तू तिथं पिझ्झाचा स्टॉल लावतो जसं तू 2 दिवस जत्रेत लावला. मग ठीक आहे म्हटलं, चला किती इन्व्हेस्टमेंट आहे, मिनिमम 10,000 आहे, ठीक आहे आपण इन्व्हेस्ट करूयात, चालू करूयात. आणि त्या ऑर्गनायझरने मला असं सांगितलं की कमीत कमी 12,000 ते 15,000 पब्लिक येणार. म्हटलं त्या जशी धावपळ माझी 2 दिवसाच्या ह्या जत्रेमध्ये पळापळ झाली तशी इथं नको व्हायला. माणसं ठेवली, माणसं नाही, जी घरातली होती तीच, भाऊ, चुलत भाऊ, लहान भाऊ, कारण तेव्हा स्किल्ड नव्हते, कारण मी त्या व्यवसायात नवीन होतो. ही माणसं कुठं भेटतात, शिकलेली लोक कुठे भेटतात, मला काहीच माहिती नव्हतं. मग घरच्या भावाला सांगितलं, भावानी मला मदत केली, तिथं त्यांनी त्याचा स्वतः वेळ दिला आणि कसं बसं चालू केलं. आणि मुद्दा म्हणजे त्या इव्हेंटमध्ये 2 स्टॉल सोडून डॉमिनोजचा काउंटर होता. तिथं मी गार झालो, कारण मला सांगितलं होतं की तिथं फक्त पिझ्झाचा तुमचा एकच काउंटर असणार. आणि तिथं गेल्यावरती मला डॉमिनोज दिसला, उजव्या हाताला 3-4 काउंटर सोडून मॅकडी दिसला, मॅकडॉनल्डचा दिसला, त्यांनी सेटअप लावला होता. मग तिथं मी थोडंसं जरा घाबरलो, पण विचार केला, तिकडं फिरलो, तिकडं स्टडी केला, त्यांचं मेनूचा स्टडी केला, जागेवरती मेनूचे प्राइस चेंज केले. जे मी ठरवले होते डायरेक्ट त्यांचे अर्धे, जागेवर निर्णय प्रॉफिट नाही, हे सुरुवात व्हायची अजून. जागेवरती मी मेनूचे प्राइसेस तिथल्या तिथे चेंज केले आणि चालू केलं. तुम्हाला खोटं नाही बोलत आहे, माझ्या स्टॉल समोर भली मोठी लाईन पिझ्झा घेण्यासाठी, आणि त्यांच्याकडे जेव्हा मी कॉम्प्युटर आजूबाजूला बघितलं त्यांच्याकडे मोजकेच 1-2 कस्टमर. कसा बसा पहिला दिवस गेला. ऑर्गनायझर जी कोट केलं 12,000 पब्लिक येणार, त्यातलं फक्त 800 पब्लिक आलं. जो मी विचार केला होता की 12,000 लोकांना मला पिझ्झा सर्व्ह करायचा आहे, एवढा सगळा संपूर्ण स्टॉक जो मी घेऊन गेलो होतो तो तसाच राहिला. आणि पिझ्झा कसं क्विक सर्व्हिस मध्ये असल्यामुळं त्याची व्हॅलिडिटी 2-3 दिवस असते. मग विचार केला दुसऱ्या दिवशी आपल्याला स्टॉक नको, आणि स्वतःला समजवलं की दुसरा दिवस संडे आहे,
आणि तेव्हा पब्लिक येईल म्हणून. दुसरा दिवस आला, सेम आहे तशी, पिझ्झाला खूप गर्दी, म्हणजे मला अक्षरशः पाणी प्यायला वेळ नाही. मी, माझा भाऊ, सगळेजण कंटिन्यू कामात गुंतलेलो. आणि त्याच्यानंतर दुसराही दिवस संपला, त्याच्यापेक्षाही साधारणतः अर्धी पब्लिक आली होती दुसऱ्या दिवशी. माझ्याकडे संपूर्ण स्टॉक शिल्लक. सगळे ज्यांनी स्टॉल तिथे घेतले होते सगळेजण त्या ऑर्गनायझरला त्याच्यासोबत भांडायला लागले. पण आणि मी डिप्रेशन मध्ये जायला लागलो का, कारण माझ्याकडे एवढा स्टॉक शिल्लक आहे, तो वाया जाणार. आणि जेव्हा मी हिशोबाला बसलो तेव्हा नो प्रॉफिट नो लॉस होता. थोडस मग चुलत भावानी मला समजवलं की व्यवसाय असं होत राहतं. आणि त्याचं बॅकग्राऊंड बऱ्यापैकी व्यवसायातलं, कारण 10वी नंतर त्याने डिरेक्टली त्याच्या वडिलांचा व्यवसाय हातात घेतला आणि त्याला बऱ्यापैकी नॉलेज होतं व्यवसाय कसा असतो, काय असतो, पैसे कसं रोल होतात, हे सगळं. सो त्यांनी मला समजवलं की टेन्शन घेऊ नको, काय होत नाही. हे सगळं वाइंड अप करून मी घरी आलो. आणि अचानक आहे ना, मी ब्लँक झालो, डोळ्यासमोर अंधार आला, बीपी माझा लो झाला. घरच्यांनी मला ऍडमिट केलं. जेव्हा मला जाग आली, घरच्यांनी, आपण म्हणतो ना की टोमणे कधी संपत नाही घरच्यांचे. घरचे मग सांगायला लागले, तू जे जॉब करत होता, किती छान लाईफ होती तुझी, हे का तू नसते धंदे करतोयस, तू काय गरज, आम्हाला अपेक्षित नाहीये की तू हेच करावं तेच करावं, पण आता हे किती व्याप वाढला. त्याच्यानंतर मग सगळे घरचे, आम्ही घरी आलो. मी जेव्हा आराम करत होतो तेव्हा विचार केला, 2 दिवस जेव्हा आपण त्या जत्रेमध्ये खुश होतो, जो रेव्हेन्यू जनरेट झाला, आणि हा जो लॉस झाला, या दोघांना मी कम्पेअर केलं. तेव्हा मला जाणवलं की इथं प्लॅनिंग नसल्यामुळे ह्या सगळ्या गोंधळ झाला. आणि मला ते परत कॉर्पोरेटचं जग बघायचं नव्हतं. मग विचार केला, जो माझ्याकडे उरलेला माल जो शिल्लक आहे त्याचा हार्डली 2-3 दिवस व्हॅलिडिटी असते. सो मी एक अक्कल लढवली की जो माझ्याकडे माल आहे तो आपण काय करतो, तसंही मला तो फेकूनच द्यायचा, उद्या तो त्याचं खराबच होणार. सो मग मी काय केलं, चुलत भावाला सांगितलं की आणि तो कसा प्रॉपर, आपण जसं म्हणतो ना चौकातला मुलगा आहे, ते त्याचे कनेक्शन स्ट्रॉंग असतात. सो मी त्याला सांगितलं, एक काम करूयात, आपण काय करूयात, एक ऑफर रन करूयात, जेणेकरून आजूबाजूच्या लोकांना अवेअरनेस होईल की आपण पिझ्झाचा नवीन व्यवसाय चालू करतोय, आणि तो मालही खपला जाईल. पण मग तसंच झालं. एका तासात मी त्याला एक मेसेज ड्राफ्ट करून दिला ॲडव्हर्टाईजचा, आणि त्याला पाठवलं. त्यांनी व्हायरल केला तो वेगवेगळ्या विविध ग्रुपमध्ये. 7चा टायमिंग दिलता शॉप ओपनिंगचा. मला वाटलं नव्हतं, साधारणतः 150 ते 200 लोक लाईनीत थांबली होती पिझ्झा घेण्यासाठी. सो जे आजारपणात जी माझी एनर्जी लो झाली ती, ते परत एकदम असं ताजा तवाना झालो, आणि परत त्या गोष्टीसाठी, त्या कामासाठी लागलो. एका तासात जो माझा माल शिल्लक होता सगळं संपलं. तिथून मग अजून एक होप भेटले की नाही, हे चढ उतार आहे, आपल्याला स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करून आपण पुढे जाऊ शकतो. सो खरी ही धडपड म्हणतो ना व्यवसायातली, ही माझ्या बाबतीत अशी झाली. तर सर, आता इथपर्यंत तुमच्या हातात ही एंटरप्रेन्योर मेंटॅलिटी जागी झाली. मग पिझ्झा टून्सचा जन्म एक्झॅक्ट कधी झाला आणि हे नाव का? तुम्हाला जसं सांगितलं, मी जिथं राहतो तिथंच मी छोटासा किओस्क काउंटर लावला आणि कमी भांडवलामध्ये हा व्यवसायाची सुरुवात केली. तिथेच लोकांनी खूप मला प्रोत्साहन केलं, खूप लोकांनी वाहवा केली, कारण मी लोकांच्या आपण म्हणतो ना भावनांशी आपण जेव्हा खेळतो, किंवा खेळणं म्हणण्यापेक्षा आपण जेव्हा अपेक्षेपेक्षा जास्त देतो, तेव्हा काय होतं, लोक आपल्याला आवर्जून वाहवा करतात. सो तशाच बाबतीत माझ्या सोबतही झालं होतं. आणि माझा लहान भाऊ शुभम म्हणून, त्याचं त्याच काळामध्ये हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण चालू होतं. त्यांनी जस्ट ऍडमिशन घेतलं होतं, 6 महिने उलटले होते, आणि त्यांनी माझी धडपड बघता, ज्या पद्धतीने मी काम करतोय, त्याचं संपूर्ण लक्ष हॉटेल मॅनेजमेंटकडे नसून ह्या व्यवसायाकडे वळालं. आणि घरचे मला म्हणायला लागले की तुझं इंजिनिअरिंग झालंय, तुला काय कुठेही जॉब भेटू शकतो, भावाचं हॉटेल मॅनेज सेम क्षेत्र आहे, सो त्याच्यासाठी हे सूट होतंय, तू हे सोडून द्या, भावाला हँडओव्हर कर. मी म्हटलं ठीक आहे, चालते, काय विषय नाही. आणि आहे ते सगळं भावाला मी हँडल करून परत घरच्यांचं ऐकून कॉर्पोरेट लाईफकडे वळालो. इकडे तिकडे इंटरव्ह्यूला गेलो, पण माझं मन कुठंतरी थोडंसं डिस्टर्ब होतं, कारण मी आहे ना त्या गुंतलो होतो त्या प्रोसेसमध्ये, त्या व्यवसायाच्या प्रोसेसमध्ये उत्साहाने सगळं काम करत होतो. पण मग तिथून पुढे मग भावाला म्हटलं की एक काम कर, मला काय तसं होत नाही,
मी काय करतो, अशीच एक ब्रांच मी दुसऱ्या एरियामध्ये टाकतो. ठीक आहे. आणि तेव्हा आहे ना येवले अमृततुल्य म्हणा किंवा वडापावचं हे ट्रेंड चाललं होतं, मिसळचं हे ते ट्रेंड चाललं होतं. आपण म्हणतो फ्रँचायझीची लाट. तेव्हा अमृततुल्यचं खूप हे जाळं पसरलं होतं, ट्रेंडिंगला होतं. म्हटलं भाऊ तर पिझ्झाचा व्यवसाय करतोय, मी आता काहीतरी वेगळं क्षेत्र निवडतो. सो माझा एक असाच व्यावसायिक मित्र झाला होता, जिथं मी नेहमी चहा प्यायला जायचो. त्याच्याकडनं काही टिप्स घेतलं, त्याच्याकडनं गायडन्स घेतलं आणि मग त्याच्यानंतर थोडेफार पैसे जे भावाकडनं भांडवलीसाठी घेतले होते, त्याच्या ह्याच्यामध्ये चहाचा एक छोटासा काउंटर चालू केला कोरिया पार्कमध्ये. आणि तो काउंटर बनवताना मी असा विचार केला की समजा माझा चहाचा बिझनेस जर फ्लॉप झाला किंवा फेल झाला, तर तोच काउंटर मी पिझ्झामध्ये कन्वर्ट करून पुढे आपण कंटिन्यू करूया. हा प्लॅन मी रेडी करून ठेवला होता आणि तसंच झालं. साधारणतः चहाच्या व्यवसायामध्ये मी जेमतेम 22 दिवस केले. सकाळी 6 वाजता उठायचो, रात्री 11 साडे 11 वाजायचे मला घरी यायला. आणि मग म्हणजे सेल वगैरे खूप छान व्हायचा. पण आपण म्हणतो ना, स्वतःला काहीतरी एक आराम पाहिजे किंवा आपल्याला काही पैसे बाजूला पडायला पाहिजे. पण त्या व्यवसायात आहे ना, मला संपूर्ण दिवस काम करून फक्त 100-200 रुपये हातात यायचे. हे कसं बसं मी 22 दिवस केले आणि मग विचार केला की आपले ते जे आपण क्षेत्र निवडलं होतं पिझ्झाचं, जे आपण स्वतःहून केलं होतं, आपण इकडं तिकडं लक्ष न देता का नाही आपण त्याच्याकडंच आपण स्टिक राहून त्याला पुढं करूया. मग आहे ते सगळं वाइंड अप केलं. प्लॅन बी माझ्याकडे रेडी होता आणि खराडीमध्ये युएनआयटी पार्क समोर मला एक जागा भेटली. तिथं मी तिथलं सेटअप चालू केलं. आणि मग नाव कसं काय पिझ्झा टूल्स? सुरुवातीला मी कधीच विचार नाही केला की मला पुढे जाऊन अशी कंपनी बनवायची किंवा ह्याला एक प्रॉपर एक ब्रँड बनवूयात, असं काहीच नव्हतं. आणि त्या काळात काय झालं, माझी धडपड बघता, माझ्या लहान भावाची धडपड बघता, माझ्या नातेवाईकांनी त्यांना खूप छान वाटायला लागलं की बाबा कमी वेळेमध्ये किती छान करतात ते, एवढीच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये. सो त्यांनी मला अप्रोच केले. सो मी त्यांना सेम आहे तसं सेटअप केला आणि त्यांचं आत्ता आपले 32 शाखा आहेत. त्याच्या ऑनलाईन प्रेझेन्स नसताना एवढ्या शाखा? हो, त्याचं मूळ कारण म्हणजे सुरुवातीला जे 8 शाखा आहेत ते माझ्या नातेवाईकांमध्ये आम्ही डिस्ट्रीब्यूट केलेले. त्यांचं म्हणजे जी बिझनेस स्ट्रॅटेजी मी माझ्या स्वतःच्या व्यवसायाला म्हणजे स्वतःच्या ब्रांचला केली, सेम तीच त्यांच्यासाठी अप्लाय केली आणि तेही सक्सेसफुल रन व्हायला लागले. सो त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स आला. आणि बाकीच्या 32 मध्ये त्याच्यानंतर झालं असं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे 2019 मध्ये कोविडचा काळ आला होता. सो त्याचा फटका मलाही बसला होता. कारण काय झालं, तो कोविडच्या काळाच्या आधी जिथं मी जॉबला होतो अमेझॉनमध्ये, तिथून मला एक संधी आली. आपल्या इथे कसं दिवाळी खूप धूमधडाक्यात साजरी होती, तसं तिथे ना मी नॉर्थ अमेरिका साईडला सर्व्हिस द्यायचो. तर तिथे क्रिसमस म्हणा, न्यू इयर म्हणा, खूप जोरात साजरी करतात. ती लोक कशी आहेत की वर्षभर काम करतात, सेव्हिंग करतात आणि ह्या इयर एंडला खूप धमाक्यात शॉपिंग म्हणा साजरा करतात, खूप प्रचंड प्रमाणामध्ये. आणि मला माहिती होतं त्या काळामध्ये ना त्या कंपनीमध्ये वर्कलोड खूप असायचा, कारण शॉपिंग जास्त व्हायची, कस्टमरचे कंप्लेंट्स म्हणा, या सगळ्या गोष्टी खूप व्हायच्या. मग मी विचार केला की आपण, आणि तिथला जो ऍडमिन आहे तो काय करायचा, एम्प्लॉईच्या करमणुकीसाठी बाहेरून छोटे मोठे वेंडर बोलवायचा किंवा काहीतरी, कारण कॅन्टीनचं खाणं रोज हे पॉसिबल नव्हतं. छोटे मोठे खेळ म्हणा, फन फेअर इव्हेंट्स म्हणा, हे ते ऑर्गनाईज करायचे. हे माझ्या लक्षात आलं आणि मी काय केलं, त्या ॲडमिनला भेटलो, त्यांना माझा बिझनेसचा कन्सेप्ट सांगितलं, असं असं आहे. त्यांनी अप्रूव्हल दिली, म्हटलं की 7 दिवस तुम्ही ट्रायल पिरियडसाठी या, ही जागा आहे तुमच्यासाठी, तिथं तुम्ही लावा. तिथून मग ॲक्च्युली माझं सुरुवात झाली आणि झालं असं की तिथं मी सकाळी 11 वाजता चालू करायचो ते पहाटे 4 पर्यंत, कारण रोटेशनल शिफ्ट असायच्या. दिवसाला तिथे 750 ते 850 पिझ्झा डेली जायचे. माझ्या हाताखाली साधारणतः 14 ते 15 लोकांची टीम मी तयार केली होती. नातेवाईक म्हणा, काही बाहेरची लोक म्हणा, असं करता करता हे झालं होतं. तिथल्या लोकांना एवढा पिझ्झा आवडला, तिथल्या ऍडमिननी मला नवीन साईट नेमणूक, त्यांची जर स्टार्ट होणार होती नवीन साईट, ते म्हटले की तुम्ही आता आमच्यासाठी ऑफिशियल वेंडर व्हा, कारण तिथल्या एम्प्लॉईजला तुमचा पिझ्झा आवडतोय, कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, त्याच्यामुळे तुम्ही तिथं या. सो माझी जेवढी सेव्हिंग्स होती मी सगळी ही त्या नवीन साईटमध्ये इन्व्हेस्ट केली. त्या काळामध्ये माझे चुलत भाऊ, लहान भाऊ, हे सगळं आम्ही एकत्र येऊन हा निर्णय घेतला. मस्त. हो. आणि झालं असं की ज्या दिवशी मला, म्हणजे दुसऱ्या दिवशी मला तिथं ऑनबोर्ड व्हायचं होतं आणि त्याच दिवशी नेमका लॉकडाऊन लागला.
ऑफिशियली अनाऊन्स झालं की सगळे रस्ते वगैरे बंद होणार, हे असं असं 7 दिवस तसे गेले. सो मग प्रॉब्लेम झाला की ठीक आहे 7 दिवस आपण घरी बसलो, पण त्याच्यानंतर हा लॉकडाऊन एक्सटेंड होत गेला. जी काही सेव्हिंग्स होती ती सगळी तिकडे लागली होती. मग जी आपण सेव्हिंग्स केली होती डिरेक्टली मी झिरोवरती आलो. मग आता पुढं करायचं काय? मग वडगाव शहरीमध्ये मी एक छोटीशी रूम घेतली. तिथं माझं स्विगी झोमॅटोचे खराडीला ओपन केलं होतं. त्या भरोश्यावरती मी अख्खं लॉकडाऊन काढलं. घरी जात नव्हतो मी. सकाळी 11ला जे चालू करायचो, पहाटेपर्यंत तिथंच राहत होतो, तिथंच खात होतो, तिथंच ऑर्डर पॅक करून डिलिव्हर करत होतो. अख्खा लॉकडाऊन मी तसं काढला. सेकंड वेव्ह नंतर हळूहळू मार्केट ओपन व्हायला लागलं आणि जसं माझं खराडीचं आउटलेट परत चालू झालं, तेव्हा काय झालं, खूप सारे कस्टमर माझे जे जुने कस्टमर होते माझ्याकडे आले. म्हटले आम्हाला लॉकडाऊनचा खूप मोठा फटका बसलाय, आमचा जुना व्यवसाय होता किंवा आमचे जॉब होते ते गेले हातचे. सो आम्हाला इन्कम सोर्स काही नाही, सर्वायवलला आम्हाला प्रॉब्लेम होतोय. आम्हाला तुमची कन्सेप्ट खूप छान वाटते, छोट्याशा सेटअपमध्ये तुम्ही खूप छान पद्धतीने व्यवसाय करता आणि ते आम्हाला खूप छान वाटतंय ते. सो आमची खूप इच्छा आहे की असं काहीतरी करायचं जेणेकरून आम्ही थोडंसं फायनान्शियली स्टेबल होऊया. मग मला विचार आला की आपण असं काहीतरी करूयात. आतापर्यंत जे 6-7 शाखा नातेवाईकांमध्ये डिस्ट्रीब्यूट केल्या होत्या, तेव्हा काही वाटलं नाही, कारण कसं समजा काही चुकलं तरी नातेवाईक समजून घेतले. पण हे एक नवीन चॅलेंज माझ्यासमोर आलं. तुमच्या कस्टमरला फ्रँचायझी द्यायची आणि त्या कस्टमरची मानसिकता व्यवसाय नसून नॉर्मल रुटीन जॉब लाईफ होती. जी मी अनुभवलं होतं, जे मी स्वतः अनुभवले होते, सेम म्हणजे माझं स्वतःचं उदाहरण समोर आलं. आणि पहिली जेव्हा शाखा दिली तेव्हा जी मेहनत मी माझ्या शाखेला घेतो, सेम मेहनत मी त्या शाखेला घेतली. सुरुवातीला त्यांना बिझनेस सेट करायला थोडी अडचणी आल्या, पण कायम मी त्यांच्या मागे उभा होतो. त्यांनाही खूप वाटलं की बाबा फ्रँचायझी होण्याची जबाबदारी पण. फ्रँचायझर जो फ्रँचायझी देतो त्याची खरं जबाबदारी आहे की जी शाखा ओपन होती आणि ज्या माणसाने फ्रँचायझी घेतली, काहीतरी आशेने घेतली, काहीतरी त्याचे एक स्वप्न असतं की आपला छोटासा व्यवसाय पाहिजे आणि त्यांनी तुमचा सहारा घेतला, तुमच्या बिझनेस मॉडेलचा सहारा घेतला. सो आपली एक जबाबदारी असते की ते संपूर्णपणे यशस्वी करून देणं. सो तीच मी संपूर्ण मेहनत घेतली आणि बघता बघता ती फ्रँचायझी आज टॉपची. वा, मस्त. आणि आता मग आपण बघतोय की तुम्ही एवढा प्रवास सांगितला, एवढे उतार चढाव आहेत तुमच्या प्रवासामध्ये, तर असा एक प्रश्न नेहमी पडतो की घरातले आहेत ना तरुणांकडून प्रश्न पडतो की बिझनेसला तयार नाहीत, भांडवल देत नाहीत, स्कोप नाही म्हणतात. मग ह्या मुलांनी घरातल्यांना कसं कन्व्हिन्स करावं? मी जसं सांगितलं, जेव्हा माझी सुरुवात झाली व्यवसायातून, तेव्हा मी घरच्यांकडनं किंवा बाहेरून कोणाकडनं फंडिंग नाही घेतली. तिथं मी स्वतःची रिस्क घेतली आणि मग व्यवसायाला सुरुवात केली. ह्यामध्ये होतं असं की जेव्हा आपण घरच्यांचे पैसे वापरतो व्यवसायामध्ये, ऑब्व्हियसली घरचे इमोशनली अटॅच असतात त्या पैशांबद्दल आणि आपल्यावर पण जबाबदारी असते की त्यांच्या पैशांचं आपण काहीतरी चीज केलं पाहिजे. पण होतं असं की त्या इमोशनली अटॅचमेंटमध्ये आपण मेन फोकस जे व्यवसायाकडे पाहिजे ते दुर्लक्ष होतं. आपला विचार सतत एकच असतो की आपण जे पाऊल उचलतोय ते योग्य आहे की नाही. आणि त्या ह्याच्यामध्ये होतं असं, आपण गडबडून जातो, चुका करायला लागतो, चालत नाही. समजा आपण व्यवसाय चालू केला, तो चालत नाही, मग त्याच्यानंतर त्याला थोडं वेगवेगळ्या पद्धतीने मार्केटिंग करा किंवा असं करा, म्हणजे विनाकारण आपण पैसे खर्च करत जातो आणि बघता बघता तो व्यवसाय लॉसमध्ये जातो. आपणही स्वतः मेंटली डिस्टर्ब होऊन जातो, घरचेही मेंटली डिस्टर्ब होतात. सो असं न करता माझं तरी मत हेच आहे, इनिशियली तुम्ही काय करा, एका ठिकाणी जॉब करा. जॉब पण अशा ठिकाणी करा, फॉर एक्झाम्पल तुम्हाला एका इंडस्ट्रीमध्ये व्यवसाय करायचा, त्याच रिलेटेड तुम्ही व्यवसाय जॉब करा तिथे जाऊन, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल. 1-2 वर्ष तुमच्याकडं सेव्हिंग्स पण होतील तो व्यवसाय उभा करण्यासाठी आणि त्या क्षेत्राचं तुम्हाला नॉलेज सुद्धा येईल. वा, बरोबर. बिझनेसमध्ये इमर्जन्सी फंड असणं किती गरजेचं? खूप गरजेचं आहे आणि ह्याची तयारी बिझनेसचा तुमचा जो पहिला दिवस असतो त्या दिवसापासून तुम्हाला करायची. कारण जेव्हा तुम्ही जॉब करता, तुम्हाला एक लिमिटेड सॅलरी भेटते आणि त्याच्यातून तुम्ही तुमच्या गरजा भागवता, बरोबर. सो जेव्हा तुम्ही तुमचा व्यवसाय उभा करता आणि एक लेवलला चांगला येतो, तेव्हा तुम्ही काय करा, सेम रूल वापरायचा. तुम्हाला जेवढा खर्च आहे तुमचा दैनंदिन म्हणा, ज्या गोष्टीसाठी तुम्हाला खर्च करणं आवश्यक आहे त्या गोष्टीसाठी तुम्ही तेवढेच पैसे खर्च करा. आणि बिझनेसचे जे पैसे आहेत तो बिझनेस तुमचा मोठा करण्यामागेच लावा. तुम्ही अशी तयारी करा की तुम्हाला
कोणाकडनं फंडिंगची गरज लागणार नाही, कुठल्या बँकेची मदत घ्यावी लागणार नाही, अशा पद्धतीने तुम्ही नियोजन करा. आता वेस्टर्न फूडच्या बिझनेसमध्ये आहात. हो. पिझ्झा हा फास्ट फूड मध्ये येतो. बरेच डॉक्टर्स वगैरे असे म्हणतात की घातक आहे वगैरे. तर ह्याचा इम्पॅक्ट किती ह्या बिझनेसवरती, काय हेल्दी नाही असं बऱ्याच लोकांकडून सांगण्यात येतं, किंवा कमी प्रमाणात कन्झम्पशन व्हावं असं सांगण्यात येतं. मग हे मॅक्सिमम कस्टमरच्या आरोग्यासाठी चांगलं राहावं यासाठी तुम्ही काय प्रयत्न घेता? नक्कीच. कारण कसं आहे, ही एक थोडंसं आपण म्हणू शकतो की निगेटिव्हिटी पसरली. आता पिझ्झा ही अशी गोष्ट आहे की आपण ही रोज खाऊ नाही शकत. ही आपण म्हणतो की क्रेविंगचा एक भाग आहे, किंवा चला मला हे खाऊशी वाटतंय. आता जसं पावसाळ्याचं सीझन चालू आहे, वडापाव आपल्याला खाऊशी वाटतो. ही काय क्रेविंग, आपण रोज वडापाव खातो का? नाही खात. सो तशातलाच एक भाग आहे हा. आणि दुसरी गोष्ट, हा जो पिझ्झा जो पदार्थ आहे हा इटलीमध्ये ओरिजिनेट झाला. तिथली लोक डेली म्हटलं तरी हे खातात. मग तुम्ही म्हणताय की हा जर घातक आहे तर तिथल्या लोकांना का घातक नाही? आणि साहजिक आहे, इंडियामध्ये पिझ्झाचं एवढं मोठं कल्चर डेव्हलप झालंय, मोठ्या मोठ्या ब्रँड्सने ते डेव्हलप केलंय, आणि त्यांनी काय केलंय की त्याच्यात बिझनेस जनरेट व्हावा त्या कारणासाठी तो बिझनेस त्यांनी उभा केलाय. पण माझं म्हणजे पिझ्झा टूनचं हे उद्देश आहे की त्या मागचं लक्झरी न बघता किंवा महाग न बघता, कॉस्टिंग न बघता, सगळ्यांसाठी समान, म्हणजे सामान्य माणूस सुद्धा सहज येऊन आपल्याकडे पिझ्झा घेऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांची बनवायची पद्धत आणि आपली बनवायची पद्धत ही खूप वेगळी आहे. मुद्दा हा आहे की ते काय करतात, रॉ डो पासून बनवतात. आपण काय करतो, 90% जो पिझ्झा बेस आहे तो ऑलरेडी बेक्ड करून घेतो. त्याच्यामुळे आपलं बनवायचं टायमिंग कमी लागतो. आणि सगळ्यात महत्वाचं, तो 100% बेक होतो जेव्हा आपण फायनली सर्व्ह करतो कस्टमरला. त्याच्यामुळे ते जे कच्चापणा म्हणा किंवा बेस कच्चा राहतो, तर तसं राहण्याची शक्यता पूर्ण निघून जातात त्याच्यामध्ये. तुम्ही हा बिझनेस कंटिन्यू जेव्हापासून करत आहे, जर तुम्ही एका बिझनेसचे ओनर आहे आणि फ्रँचायझी देत आहे, तर फ्रँचायझी देताना दिलेल्या कमिटमेंट पाळणं किती गरजेचं आहे? कारण हे नाही पाळताना वगैरे आपण बऱ्याच लोकांकडून पुण्यामध्ये आपण पाहतोय की खूप सारे ब्रँड्स नवीन आले ते, आणि स्वप्न दाखवतात आणि मार्केटिंगच्या माध्यमातून लोकांना इन्फ्लुएन्स करतात की या फ्रँचायझी घ्या. आणि सर्वसामान्य माणसं काय, त्यांची सेव्हिंग असतात, कोण FD करतं, कोण गोल्डची सेव्हिंग करतं. सो त्यांना एक आशा असते की आपण ही अमाऊंट आपण इन्व्हेस्ट करूया फ्रँचायझी. खूप मोठ्या आशेने जातात त्यांच्याकडं. पण जी लोक फ्रँचायझी विकण्याचा व्यवसाय चालू आहे त्यांचा, ते इमोशनली हे कधी विचार नाही करत. त्यांना फक्त पैशाची घेणं देणं, म्हणजे फ्रँचायझी देताना फक्त पैशासाठी नाही द्यायची. आणि काही ब्रँड्स असे सुद्धा आहेत की ते फक्त विचार करतात की आपल्या ब्रँडच्या शाखांचा अंक कसा वाढेल. बरोबर आहे. पिझ्झा टून्स बद्दल मी तुम्हाला सांगायचं म्हटलं की फ्रॉम डे 1 टिल डेट, आज पिझ्झा टून्सला संपूर्ण 5 वर्ष ह्या वर्षीच झालेले आहेत. पहिल्या दिवसापासून मी कुठेच मार्केटिंग केलेलं नाही. कुठल्याही शाखेला माझा नंबर सुद्धा नाहीये की आम्हाला फ्रँचायझी द्यायची. आणि तुम्हाला खरं सांगतो, ज्या 32 शाखा उभे झाल्यात हे सगळे माझे कस्टमर आहेत. माझ्याकडे येऊन पिझ्झा खाल्ल्यात, त्यांना टेस्ट आवडली, कॉस्ट इफेक्टिव्ह वाटलं, कमी जागेत एवढा छान बिझनेस चाललाय, हे सगळं बघून स्वतःहून माझ्याकडे विचारायला आले. आणि तिथून खरी सुरुवात झाली की आपण आता ब्रँड बनवायला पाहिजे. सो तिथून खरी सुरुवात झाली. मी काही वकिलांना भेटलो, त्यांच्याशी बोललो की अशी अशी परिस्थिती. सो ते म्हणले की तू एक ब्रँडचं नाव सजेस्ट कर. तुम्ही जो मगाशी मला प्रश्न विचारला, पिझ्झा टून्स हे नाव तुम्हाला कसं सुचलं? खूप कॅची आहे, खूप लोकांना आवडलंय, तू ह्या मागची स्टोरी काय? झालं असं, मी वकिलांना भेटायला चाललो होतो. त्यांनी मला 3-4 नावं सजेस्ट केली होती, पण ती मला मुळातच आवडली नव्हती. आणि झालं असं की मी त्यांना भेटायला चाललो होतो, नॉर्मल आपलं गाडीवर चाललो होतो, सिग्नल लागला, सिग्नलवर थांबलो, सहज लक्ष माझं एका बिलबोर्डवरती गेलं. त्याच्यावरती ना कार्टूनची एक जाहिरात होती. मग विचार केला, आपण जो ब्रँड बनवतोय तो इमोशनली कस्टमरशी टच झाला पाहिजे, तसं काहीतरी आपण करूयात का? मग विचार केला, कार्टून जे आहे हे लहान पोरांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत अगदी आवडीचा भाग आहे. सगळ्यांच्या लाईफ मधला हा एक महत्वाचा घटक आहे जो की कधीच विसरू नाही शकत. अचानक जरी आपण कार्टून लागलं, जाहिरात जरी म्हणलं, आपण आवर्जून पाहतो का? कारण ते आपल्याला लहानपणीचे दिवस आठवतात. मी म्हटलं एक काम करूया,
कार्टूनचं टून्स. आणि माझं असं होतं की आपण जे विकतोय ते ब्रँडमध्ये ते नाव मेन्शन आलं झालं पाहिजे. पाहिजे. तेव्हा कुठं लोकांना कळेल की आपण हे काय कशाचा विकतोय brand ते. आहे. हो, कशाचा ब्रँड आहे, राईट. म्हणून मी काय केलं, पिझ्झा आणि टून्स या दोघांचा एक जोड शब्द केला. हम्म, आणि वकिलांना ही मी कल्पना सांगितली. हम्म, वकिलांना ही कल्पना आवडली. हम्म, त्यांनी सर्च केलं, अख्ख्या भारतात ह्या नावाचा कुठेच नाही. हम्म. त्यांनी इमिजिएटली अप्लाय केलं आणि आम्हाला त्याचं रजिस्टर्ड म्हणजे ऑफिशियल ऑथराईज त्या ब्रँडचा ओनर आता मी झालो. मस्त. हो. अजून एक प्रश्न आहे, बरेच लोक चहाचं नावानं चालू करतात, त्यात पॅटीस ठेवतील, बरेच पदार्थ ठेवतील, हा. बर्गर ठेवतील, Right. बर्गरच्या नावानं चालू करतील, त्यात पिझ्झा ठेवतील, हम्म. केक शॉप टाकतील, त्यामध्ये कोल्ड कॉफी ठेवतील. पण तुम्ही पिझ्झा टून्स नाव ठेवून फक्त पिझ्झा हाच प्रोडक्ट ठेवला, असं का? त्याचं मूळ कारण म्हणजे आधी कॅफेचं कल्चर चालायचं, अजूनही चालतं बऱ्यापैकी. कॅफेमध्ये कसं होतं, त्यांचा भरमसाठ मेनू असतो. कन्फ्युज होतोय. कन्फ्यूज होतो माणूस. आता फॉर एक्झाम्पल आपल्या दोघांना जर कॅफेमध्ये काहीतरी खायचंय, पहिला आपण मेनू बघतो, आपल्याला काय खायचंय तिथं गेल्यावर आपण ठरवतो. आलं लक्षात? पण समजा ज्याला पिझ्झा खायचा आहे खायचा आहे तो तो माझ्याकडे ठरवूनच येणार. हा, म्हणजे एक तुमचं सेपरेटच सेगमेंट क्रिएट करायचं. त्याचं मूळ कस्टमरचं. कारण म्हणजे कसं माहिती का, फॉर एक्झाम्पल हा रूल आहे ना कॅफेमध्ये पण लागू होतो. त्याचं जर सविस्तर सांगायचं म्हटलं, समजा कॅफेमध्ये जरी भरमसाठ वस्तू असली किंवा मेनूमध्ये लिस्ट असली, तर त्यातला तुम्ही एक प्रायमरी प्रोडक्ट निवडा. जो फेमस आहे, नाही, फेमस नाही, बनवलेला आहे. आणि तो असा निवडा की तो सहज सगळ्यांना अफोर्ड होईल. दुसरी गोष्ट, किचन मध्ये बनवायला सोपा जाईल असा काही तुम्ही प्रोडक्ट निवडा. आणि त्या प्रोडक्ट मध्ये तुम्ही एवढी मेहनत घ्या, R&D म्हणा, टेस्ट म्हणा, कॉस्टिंग म्हणा, एवढी मेहनत घ्या. तुमच्या कॅफेमध्ये म्हणा किंवा तुमच्या हॉटेलमध्ये म्हणा, फक्त त्याच प्रोडक्ट घेण्यासाठी लोकांची लाईन लागली पाहिजे. चितळ्यांची भाकरवडी. आपण कुठलं कॅफे बघितलं तिथं फक्त बनमस्का खायलाच जातात. त्यांच्याकडे मेनू मध्ये खूप सारे आयटम्स आहेत, पण फक्त बनमस्काच का ट्रेंडिंग आहे? कारण तो त्यांचा प्रायमरी प्रोडक्ट आहे. येस. तुम्ही ते सेगमेंटच असं ठेवलं की माझ्याकडे जो व्यक्ती येईल तो फक्त पिझ्झा खायला येईल. माझ्या किचनला पण तेवढं क्लिअर आहे की आपल्याला हेच बनवायचंय. मग आता आपल्याकडं नॉनव्हेज पिझ्झा पण नाहीये. हो, त्याचं मूळ कारण म्हणजे मुळात मी आध्यात्मिक आहे. मी सोमवार पाळतो, शनिवार पाळतो, गुरुवार पाळतो, चतुर्थी असेल, एकादशी असेल. मी खूप स्ट्रिक्टली त्या गोष्टी काटेकोरपणे पाळतो. आणि माझ्या सारखे विचार करणारे अजून खूप जण आहेत. तुम्ही कधी बघितलं असेल, ज्या हॉटेलमध्ये व्हेज नॉनव्हेज दोन्ही भेटतं, अशी लोक जी प्युअर आहे तिथं जायला थोडीशी काचकूच करतात किंवा विचार करतात जाऊ का नको बाबा, ही सेम भांडी वापरतात का. मग मी म्हटलं एक काम करूयात. मी विचार केला, नॉनव्हेजची माणसं जी त्यांना नॉनव्हेज होतच नाही, ते व्हेज खाऊ शकतात, पण व्हेजची जी प्रॉपर आहेत ती नॉनव्हेज नाही खाऊ शकत ना. मग विचार केला की आपण प्युअर व्हेज सेगमेंट हे आपण निवडूयात, जिथे दोन्ही कॅटेगरीची लोक आपल्याकडे येतील, आवर्जून खातील. सो तसं पिझ्झा टून्स प्युअर व्हेज सर्व करतात. आणि पुढेही हेच कल्चर राहणार. वा, मस्त. आणि अजून बरेच प्रश्न आहेत. मला शेवटचे 3 प्रश्नांकडे जाताना मला एक व्यावसायिकाच्या दृष्टिकोनातून बरेच व्यावसायिकांचे जे प्रश्न आले त्यातून मला एक विचारायचं की कधी कधी असं होतं की भावानी पण होत नाही, की म्हणजे पहिलं कस्टमर पण येत नाही. कधी कधी असं होतं की पहिलं कस्टमर पण नाही आलं, त्या दिवशी धंदाच नाही झाला. मग अशा वेळी तो व्यवसाय कसा चालवायचा, कसा कंटिन्यू ठेवायचा? हे जे तुम्ही सांगताय हे मी लॉकडाऊनच्या काळात अनुभवलं होतं. जेव्हा लॉकडाऊन होता तेव्हा मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकटा थांबायचो. कारण जी माझ्याकडे माणसं होती ती सगळेजण गावाला गेली, आपापल्या गावाला गेली. सो मी जेव्हा वैयक्तिक तिथे थांबायला लागलो, दिवसभर थांबून माझं फक्त 700-800 रुपये रेव्हेन्यू जनरेट व्हायचं. आणि जेव्हा माझं फुल फ्लेशमध्ये चालू होतं कोविडच्या आधी, तेव्हा माझं साधारणतः 70 ते 80 हजार माझा सेल होता डेलीचा. मग मी कम्पेअर केलं दोघांना की बिझनेस म्हटलं की अप्स अँड डाऊन्स येतात, पण तुम्हाला जर तुमच्या प्रोडक्ट म्हणा किंवा तुम्ही जे काम करताय, जी सर्व्हिस लोकांना देताय, त्याच्यावर जर विश्वास असेल, कारण वेळ प्रत्येकाची सारखी नसते, ही चेंज होत राहते. हे आपल्याला कोविडनी शिकवलेलं आहे. सो तुम्ही त्या काळामध्ये पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. मी जर ते पेशन्स त्या काळी ठेवले नसतं, घरच्यांचे टोमण्याला आहारी जाऊन मी जर ते संपूर्ण व्यवसाय बंद करून परत जॉब लाईफ माझी चालू केली असती,
तर आज एवढे 32 उद्योजक घडले नसते पुण्यामध्ये. बरोबर. आणि जेव्हा ह्या 32 फ्रँचायझी तुमच्या चालू झाल्यात, कम्प्लीट झाल्यात, तर चांगली फ्रँचायझी मॉडेल चालवण्यामागचं रहस्य काय, थोडक्यात काय सांगाल? जेव्हा माझ्याकडे फ्रँचायझी मागायला येतात लोक, महत्वाचं म्हणजे मी त्यांची मानसिकता पाहतो की बाबा हा बेसिकली काय विचार करतोय, ह्याला का फ्रँचायझी घ्यायची. ठीक आहे, हा पिझ्झा येतोय, खातोय, छोटासा सेटअप आहे, आवडते, इन्व्हेस्टमेंट कमी, त्या दृष्टिकोनी येतोय का त्याला लोकांना काहीतरी एक चांगलं आपण म्हणतो सर्व्हिस द्यायची त्या व्यवसायाच्या माध्यमातून, असं काही आहे का. मग ही प्रायमरी मी गोष्ट पाहतो. दुसरी तो मेंटली किती स्ट्रॉंग आहे, फॉर एक्झाम्पल. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ज्या चढ उतार, आणि हे सगळे अनुभव मी त्यांना सांगतो. त्यातून तो टिकला. मी 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 जेव्हा स्वतःचा व्यवसाय चालू केला तेव्हा असं असं होतं. झालं. जेव्हा माझा डाऊनफॉल होता तेव्हा 800 रुपये होते. आणि मी त्याला सांगतो की तू जर फ्रँचायझी माझी घेतोय, ठीक आहे, तर तू असा विचार कर, तुला 6 महिन्यातनं 1ही रुपया प्रॉफिट भेटणार नाही. तू जर ह्या गोष्टीसाठी तयार असेल तर मग माझी फ्रँचायझी घे, तर अजिबात घेऊ नको. आणि हे मी त्यांना आधीच त्यांची मेंटॅलिटी, त्यांना मेंटली असं प्रिपेअर करून ठेवतो. पण एवढ्या 5 वर्षाचा अनुभव, माझी बिझनेस करण्याची स्ट्रॅटेजी म्हणा, मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणा, मी अशा पद्धतीने बनवली की फ्रँचायझी घेतली, ओपनिंग झाली, दुसऱ्या दिवशीपासून त्याचा सेल चालू होतो. आणि ह्याचं कारण म्हणजे भरपूर आपल्या व्यावसायिकांची, मराठी व्यावसायिकांची अशी मानसिकता आहे की आपण जर व्यवसाय चालू केला, टाकला तो चालला पाहिजे. मग मी काय केलं, पिझ्झा टूनची बिझनेस करण्याची स्ट्रॅटेजी अशी बनवली की इझिली ती अडॅप्ट केली पाहिजे समोरच्यानी. सो ही महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही मेंटली काय करायचं, थोडंसं स्टेबल राहायचं. प्रॉफिटचा सुरुवातीला विचार न करता जे फ्रँचायझीकडनं जे ब्रँडकडनं तुम्हाला जे इन्स्ट्रक्शन दिले जातात ते तुम्ही तंतोतंत फॉलो केले पाहिजे. कारण तो ब्रँड बनवण्यामागं त्या ओनरचं एक संपूर्ण काही आयुष्य जातं. अनुभवातून ते रूल्स काही सेट केलेले असतात. राईट. आणि ते रूल्स का सेट करतात की तुमचा बिझनेस जे तुम्ही फ्रँचायझी घेताय ती ब्रांच खाली जाऊ नये. बरोबर. आपण जवळजवळ 1 तास गप्पा मारतोय. हो. आणि ह्या पॉडकास्टमध्ये मी टेक्निकल गोष्टी कमी आणि एका उद्योजकाला काय काय सहन करावं लागतं आणि आयडिया कशी सुचते आणि कुठून कसं वळतो माणूस, आणि मी फक्त म्हणजे ट्विस्टवर ट्विस्ट होते की आता सांगतील हा असं चालू केलं, आता सांगतील असं चालू करू, नाही पण तोपर्यंत तुम्हाला फेल्युअर, परत तुम्ही उभारी घेतली, परत कोविड आला. म्हणजे ह्यात जी ऑनेस्टी आहे, ह्यात आम्ही शुगर कोट नाही केलं की हा एवढे पैसे लावले आणि एवढा मोठा मग मी करोडपती झालो. नाही, जे घडलं तसं तुम्ही सांगितलं, हे मला खूप आवडलं. आणि त्यांनी पण तेच सांगितलं की त्यांनी फ्रँचायझी ओनर्सला पण तेच सांगितलं की असं असं घडलं, ही कॅपॅसिटी तुमची आहे का, ही क्लॅरिटी असणं खूप गरजेचं आहे. हा पॉडकास्टमध्ये आम्ही स्टोरीवरती जास्त भर दिला, कारण की ही स्टोरी माहीत असली ती कित्येक लोकांनी घरातल्यांनी ऐकली आणि त्या पोरांनी ऐकली तर त्याची मेंटॅलिटी बनल. असं असं आहे. शेवटचा प्रश्न एकच आहे की जे आता आई वडील बघतायत किंवा मुलगा बघतोय जो किंवा मुलगी बघते ज्याला मला ह्या व्यवसायात यायचंय, त्याला तुम्ही काय संदेश द्याल थोडक्यात? पिझ्झा टूनची जर फ्रँचायझी घ्यायचा जर तुमचा विचार असेल तर सध्या तरी आम्ही फ्रँचायझीचा जो प्रोसेस आहे, फ्रँचायझी जी प्रोसेस आहे ती आम्ही थोडीशी थांबवून ठेवली. त्याचं कारण म्हणजे मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं, आम्ही कुठल्याही प्रकारची मार्केटिंग केलेली नाही. ही ऑर्गॅनिक पद्धतीने पिझ्झा टूनची मार्केटिंग झालेली. मागच्या 2 महिन्यापूर्वी मी बेसिक वेबसाईट लॉन्च केली आणि त्या वेबसाईटमध्ये एक फ्रँचायझीचा कॉलम मेन्शन केलाय विदाऊट एनी मार्केटिंग. मी कालच तो आकडा बघितला, संपूर्ण महाराष्ट्रातून 850+ इन्क्वायरी झाली फ्रँचायझीसाठी. सो माझं म्हणणं हेच आहे की तुम्ही जर व्यवसाय करताय किंवा तुम्हाला जर एखाद्या ब्रँडची जर फ्रँचायझी घ्यायची, तर सगळ्यात आधी तुम्ही त्या ब्रँडचा पुरेपूर अभ्यास केला पाहिजे. त्या ब्रँडची जी पहिली शाखा आहे ती आजपर्यंत चालू आहे का, त्याचा सेल काय, त्याचे अप्स अँड डाऊन्स काय आहे, तिथल्या आजूबाजूला लोकांना चौकशी करा आणि नक्की त्या ब्रँडचं मार्केटमध्ये व्हॅल्यू किती आहे हे तुम्ही जाणून घ्या. आपण म्हणतो ना की कुठलीही गोष्ट, आता मला एक सांगा, आपण जेव्हा सोनं घ्यायला जातो तेव्हा आपण सगळ्यात आधी काय करतो, मार्केटचा रेट चेक करतो, बरोबर. दुसरी गोष्ट काही मागील 2 दिवसाचा रेट चेक करतो किंवा पुढं कसं जाणार आहे, आणि पारखून पाहतो 24 कॅरेट आहे का 22 कॅरेट आहे. तिथं का तुम्ही एवढं सगळं पारखून बघता. मग हेच सगळे जे नियम आहेत ते व्यवसायामध्ये पण लागू होतात.
जेव्हा तुम्ही एका ब्रँडची फ्रँचायझी घेता, हे सगळं अभ्यास करणं गरजेचं आहे. हम्म. आणि मग निर्णय घ्या तुम्ही की बाबा नाही, मला याच ब्रँडची शाखा फ्रँचायझी घ्यायची आहे. आणि मग तुमचं माइंडसेट क्लिअर होऊन जाईल. वा. तसं सो बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या आणि एक मला असं वाटतं की ह्या पूर्ण पॉडकास्टमध्ये ज्यानं कोणी व्यावसायिक ह्या व्यवसायामध्ये याचं ठरवलं असेल त्याची एक मेंटॅलिटी झाली असेल संघर्षाची, कारण संघर्ष अटाळ आहे या व्यवसायामध्ये. अप्स अँड डाऊन्स आहेत, उद्या काय होणार आहे माहित नाही. माहित नाही. आणि हा जुगार किंवा तुक्का नाहीये, तर हा एक माइंड गेम आणि मेंटल स्टॅबिलिटी वाल्यांची इंडस्ट्री आहे, ज्यामध्ये तुमचं मेंटल हेल्थ खूप मॅटर करते, स्टॅबिलिटी खूप मॅटर करते. खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या, अजून खूप काही गोष्टी शिकायच्यात. नक्कीच तुमच्याकडून अजून ऐकायला आवडेल. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. सरांकडून आपण त्यांच्या सोशल मीडियावर उत्तर घ्यायची नक्की एक ट्राय करूया. आणि तुम्हाला अजून काय काय ऐकायला आवडेल सरांकडून किंवा पिझ्झा टोन्सकडून, हेही सरांच्या हँडलवरती तुम्ही सांगू शकता आणि आम्हालाही कमेंटमध्ये सांगू शकता. सर, तुम्ही एवढा वेळ दिला आणि तुम्ही तुमची जर्नी शेअर केली ऑनेस्टली. कुठेही तुम्ही असं नाही दाखवलं की नाही पिझ्झा टोन्सची फ्रँचायझी घ्या, ही तर तुम्ही कधीही कुठेही बोलला नाही. बरोबर. ह्यातूनच समजतं की तुम्ही अजून मार्केटिंगवर भर का नाही, कारण तुम्हाला व्यवस्थित हे रन करायचंय. बरोबर. आणि एवढ्या फ्रँचायझीच्या आकड्यांमध्येही तुम्ही तेवढ्या आकड्यांना कन्सिस्टंट चालू ठेवताय आणि त्याच्याकडे लक्ष देता, हे खरंच कमेंडेबल आहे. तुम्ही एवढा वेळ दिला, शोवरती आला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो थँक्यू मच. सो मच सर.